उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचा फोटो स्वतःच्या देवाऱ्यात ठेवावा, रोज 2 वेळेस दर्शन घ्यावं, कारण सिल्वर ओक हे त्यांची मातोश्री झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी किती बडबड केली त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही. संजय राऊत यांचा आवाका किती आणि त्यांनी त्यांच्या आवाक्याचा विचार करून अमित शहा यांच्यावर टीका करावी. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचं काही गेलं नाही. आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे आहे आणि तो विचार आम्ही पुढे घेऊन जाणार. अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यामध्ये आणि सभेमध्ये सहभागी नव्हते. मागे जास्त काम आहे त्यामुळे त्यांना पक्षासाठी वेळ नाही, त्यामुळे ते तिथं आले नाही. प्रचंड संख्येने या ठिकाणी सभेला महिलांची गर्दी होती. आता पुण्या संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे अशी माहिती, काय सांगा? ही आभार यात्रा एकनाथ शिंदे साहेबांनी आज कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन सुरू केलेली आहे. सर्वांना भेटणं, ज्यांनी या निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे, एवढं मोठं बहुमत दिलेलं आहे, मग त्या जनतेला एक अभिवादन करणं हा त्या मागचा उद्देश आहे. म्हणून आज शिंदे साहेबांचं तुम्ही पाहत असाल प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच जल्लोषात स्वागत होतं. मोठ्या संख्येने जालना जिल्हा आणि संभाजीनगर मधल्या लोकप्रतिनिधींचा प्रवेश तुमच्या शिवसेनेमध्ये होत आहे. सगळीकडे प्रवेश होतोय. जालना आता माझ्याकडे परभणीचे लोक आहेत, परभणीचे लोक आलेले आहेत. तिकडे सर्व मराठवाड्यातल्या सर्व भागातून लोक हे प्रवेशासाठी आतुरतेने, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचंय, आम्हाला तुमच्याबरोबर तुमचं नेतृत्व आवडलंय या हेतून सर्वजण येतात आणि त्याचा आनंद सर्वजण मानतात. स्थानिक सर्व आमदार होते, मात्र तुमच्याच पक्षाचे अब्दुल सत्तार हे नव्हते तिथे. पक्षप्रमुख आलेले असताना त्यांनी येणं अपेक्षित होतं, मात्र ते आले कुठेतरी नाराज असल्यामुळे ते आले नाही असं म्हणतात. लोकप्रतिनिधी थोडं जास्त कामं आहेत त्यांच्याकडे, म्हणून जास्त कामं असल्यामुळे कदाचित ते आले नसतील. त्याचं तेवढं अदरवाईज घेण्यासारखं काही नाही. कुणाचा फोटो कुठे ठेवायचा आहे? तुमच्या देवालयात शरद पवारचा ठेवा आणि शरद पवारच्या रोज पाया पडा. तुम्हाला बाळासाहेबांची आठवण राहिलेली नाही. तुम्हाला आता सिल्वर ओक हे तुमचं मातोश्री झालेलं आहे, म्हणून त्यांनी किती बगबग केली त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही. आमचं दैवत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. अमित शहांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंनी का बोलावं असं सुद्धा संजय राऊत म्हणतात. अमित शहांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ना. अरे अमित शहा कुठे, हा संजय राऊत कुठे, काय आपलं पोझिशन पाहून तर बोललं पाहिजे. उंची किती आपली, आपला आवाका किती. आमच्या आशीर्वादानं खासदार झालेला माणूस तो आता आम्हाला शहाणपण शिकवतो. राजकारणामध्ये आमची 40 वर्षे गेली, म्हणून आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये.